श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी इथे भोजनास येणार होती, पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासिनीस आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनाला येते. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. ती वृद्ध स्त्रीनंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही. यावरून श्रीपाद भटांना खात्री पटली की ती वृद्ध स्त्री अन्य कोणी नसून स्वामीच अन्नपूर्णेच्या रूपात आले होते. अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले, म्हणून स्वामी समर्थांना अन्नपूर्णेच्या स्वरूपातही पूजले जाते. यासाठीच स्वामींच्या चरणी अनन्य भावनेने शरण जावे, जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणीच्या काळात विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या दुःखाचं निवारण करतील, हे नक्की.